तर फ्रेंड्स, बाप्पाने मला कसा आशीर्वाद दिला हे शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये नक्की बघा. सो हॅलो एव्हरीवन, तो परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर गणपतीचे 10 दिवस जवळ होत आले होते आणि मी कुठेच काहीच बघायला गेले नव्हते, एक सुद्धा मूर्तीला किंवा गणपतीचे दर्शन करायला. बट आता शेवटचा दिवस होता आणि खूप जास्त सकाळपासून पाऊस चालू होता. सो मी रात्रीच निघाले 9 वाजता. सगळ्यात आधी बघितलं आमच्या जवळचे गणपतीची प्रतिमा, म्हणजे की UFC ग्रुप जे की 4 नंबर मध्ये आहे, त्यांचा खूप छान थीम होता. कृष्ण भगवान विषयी थीम होता, जो की मला खूप जास्त आवडला. मी खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर नेक्स्ट मंडळामध्ये गेले मी, तिथे पण खूप जास्त छान थीम होता. हनुमानजी बाहेर होते, तिथे झाड वगैरे ठेवलेलं होतं, खूप जास्त छान होतं. त्यानंतर त्यांनी आमच्या दोघांना टिक्के लावले. तिथे आम्ही महादेवाचे दर्शन घेतले, प्रसाद घेतला. नेक्स्ट गेलो आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचा गणपती बघण्यासाठी, जो की लोकेटेड आहे 4 नंबर मध्येच. तो सुद्धा खूपच सुंदर बनवलेला होता. त्यांची जे क्रिएशन होतं खूपच छान त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं. त्यानंतर नेक्स्ट गेले मी 3 नंबर मध्ये आदी अम्मा ग्रुप पाहिला, जो की माझी खूप इच्छा असते बघायची. त्यानंतर हिराघाटला सुद्धा गेले, तिथं पण खूप सुंदर आणि मोठी मूर्ती होती, महादेवाच्या रूपामध्ये होती. नेक्स्ट होतं ह्या गणपतीचं विसर्जन बहुतेक करायलाच लागले होते, तर मला त्यांचे सुद्धा दर्शन झाले. मग मी गेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची मूर्ती बघण्यासाठी. खूपच सुंदर प्रतिमा होती, मला खूप जास्त आवडली. प्रसाद वगैरे घेतला. मग नेक्स्ट आले माझे फेवरेट गणपतीकडे, म्हणजे की MM ग्रुप, जो की उल्हास स्टेशनला आहे. हे मी खूप जास्त खुश झाले, कारण की मी जसे स्टेजवर गेले त्यांनी मला आशीर्वाद दिला. म्हणजे की तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचा हात थोडा थोडा मूव्ह होतोय. त्यानंतर दर्शन करून बाहेर आल्याच्या नंतर तिथे प्रसादामध्ये वाटत होती पाणीपुरी, आणि ते मी कशी जोडू. तर पाणीपुरी खाल्ली, मन भरून खाल्ली. मग सगळे फिरून झाल्याच्या नंतर आता जवळजवळ आम्ही मोठ्या देवीच्या सुद्धा मंदिराजवळ होतो, तर मग आम्ही तिथे पण पाया वगैरे पडलो. खूप मजा आली. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.